हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि या थंडीचा एन्जॉय घेत असाल. खूप जास्त थंडी आहे आणि आज अमावास्या आहे, त्यामुळे ना खूप जास्त फुलमाळा आणलेल्या आहेत. कालच आणून ठेवले, कारण सकाळी सकाळी दुकान उघडत नाही, म्हणजे मार्केट उघडत नाही आणि फुलं भेटत नाही आहेत, म्हणून सगळं हे रात्रीच आणून ठेवलेलं आहे आणि आता हे गॅरेजला घेऊन जात आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. हे बघा, धुई आलेली आहे, खूप जास्त थंडी आहे. यावेळी टाईम सांगेन तर मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 19 डिसेंबर. तर हे बघू शकता टाईम 6:45 झालेले आहेत आणि आतापर्यंत माझी सगळी कामं आवरलेली आहेत, म्हणजे झाडणं पुसणं पूर्ण घरची क्लिनिंग झाली. फक्त राहिलेली रांगोळी काढणं, म्हणजे सकाळी सकाळी दिसत नव्हतं बाहेर म्हणून ही कामं राहिली. यांचं आवरलेलं हे गेले गॅरेजला, म्हणजे आज अमावास्या आहे तर फुलमाळा घेऊन गेलेत. आज पूजन वगैरे होणार गॅरेजमध्ये, म्हणजे दररोज पण पूजा करतात, पण आज थोडंसं स्पेशल सगळ्या फोटोंच्या माळा ज्या आहेत ना ते चेंज करतात, आज नवीन माळा घालतात. तर थोडंसं लवकरच गेलेत, आणखी त्यांनी सुटलेला नाही आहे आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण आज ना गावाकडे जायचं आहे. तर म्हटलं थोडंसं लवकर देवपूजा करून घ्यायची. अगोदर पाणी भरून घेतलं आणि इकडं कुकरला डाळ लावलेली आहे. वरण भात हे बनणार, म्हणजे सगळेजण वरण भात खातील आणि मग जाणार आहोत आम्ही शेताकडे. तर थोडंसं लवकरच जायचं होतं, तरी पण आता घरची कामं आपली आवरून जायला थोडासा लेट मला होणारच होता. तसं तर मला कालच जायचं होतं पूजा, कालच हे म्हणत होती, पण काल काही जाणं झालं नाही आहे. तर चला अगोदर मी देवपूजा करून घेते, संग स्वयंपाकी करते, चहा घेते, म्हणजे सगळीच कामं 9-9:30 वाजेपर्यंत मला आवरायची आहेत आणि त्यानंतर आम्ही गावाकडे जायला निघणार आहोत. तर सगळ्यांना वेळा अमावास्येच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आज ना सगळे शेताकडे जातात आज. खूप छान, म्हणजे गावात कुणी दिसत नाही. गावाकडे तर असंच असतं, शेतीनं सगळे घरी असतात, पण गावाकडे ना घरी कुणीच नसतं. सगळे शेताकडे जात असतात आणि छान पण वाटतं आज. म्हणजे असं म्हणतात की आज पोट मोठं होतं सगळ्यांचं, भजी भाकर आंबील रोडगा खाऊन ना. तर अगोदर मी इकडं देवपूजा करून घेते, म्हणजे आज ना थोडंसं लवकरच मी देवपूजा करत आहे. तसं तरी दररोज 8-9 वाजतातच मला, पण आज गावाकडे जायचं आहे ना, त्यामुळे म्हटलं देवपूजा अगोदर करून घ्यावी. तर देव सगळे उचलून मी किचन काउंटरवर ठेवले, देवांना स्नान घालते आणि पाणी वगैरे मी भरून घेतलेलं आहे सकाळी लवकर, कारण आज पहाटेपासूनच तयारीमध्ये आहे की गावाकडे जायचं, म्हणून पहाटेपासूनच माझी घाई गडबड सुरू आहे. पाणी वगैरे मी लवकरच भरून घेतलं आणि आता देवांना स्नान घालते. तर सगळे देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवले. आरतीचं ताटही मी घेतलेला आहे आणि देवारा काही पूर्णपणे मी रिकामा करत नाही आज, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी करत असते. एक वार नेमिलेला आहे, कारण दररोज होत नाही, आपण कितीही प्रयत्न करा होणार नाही आहे. एक वार नेमिलेलं आहे आणि त्या दिवशी मी कसलंही निमित्त कारण लावत नाही आहे. एकच डोक्यात चलत असतं की आज मला देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची आहे प्रत्येक गुरुवारी, पण दररोज काही होत नाही, कितीही धावपळ करा होणार नाही. तर इकडे देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवलं आणि देवाला मी पुसून घेतला स्वच्छ. रांगोळी वगैरे सगळी कडी काढून घेतली आणि पुसून घेतलेला आहे. आणि थोडीफार फुलं मार्केटूनच मी आणायला लावलेली आहे, कारण आता आजकाल ना झाडांना फुलं उगवत नाहीत लवकर, थंडीमुळे असं होत असेल. अजिबात फुलं उगवत नाही आणि तसं तर आज मी थोडंसं लवकरच देवपूजा करत आहे, तर झाडाला एकही फुल उगवलेलं नसेल, म्हणून मी मार्केटूनच काल फुलं आणायला लावलेली आहे. कारण कालपासूनच विचार आहे की सकाळी लवकर जायचं आहे, म्हणून मी कालपासूनच या तयारीत लागलेली आहे, म्हणजे नियोजन करून ठेवला की कशा पद्धतीने मला कामं आवरायची आहेत, म्हणजे सकाळी थोडंसं लवकर घरातून निघता येईल. तर इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी, नंदी भगवान ही वेगळ्या धातूची बनलेली. तर अगोदर मी यांना स्नान घातलं आणि जे पितळ तांब्याच्या मूर्त्या बनलेल्या आहेत त्यांनाही मी स्नान घालत आहे आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पाणी पूर्ण पुसूनच देवपाट्यात विराजमान करणार आहे, म्हणजे पाण्याचे डाग पडणार नाहीत. तर इकडं दिनेशच्या जरा सुरूच आहे, दूध वगैरे घेऊन आला आणि थंडी खूप वाजत आहे ना, त्यामुळे हुडहुडी भरत आहे आणि एकदम असं होत आहे ना, म्हणजे थंडी खूप जास्त आहे. आणि असं म्हणतात की वेळा अमावास्याला आणि आता संक्रांत पण येणार ना, संक्रांतीला पण अशीच थंडी असते, म्हणजे आता खूप जास्त थंडी आहे आणि गावाकडे तर खूप जास्त थंडी वाजत आहे. म्हणजे सगळेजण म्हणत आहेत आता सिटीला तितकी थंडी नसते, पण गावाकडे खूप जास्त थंडी असते, कारण एकदम खुल्लं वातावरण आणि आपल्या घरासमोर घर नाही ना, त्यामुळे खूप हवा येत असते आणि खूप जास्त थंडी वाजत आहे. सकाळची कामं आवरणं खूप कठीण होत आहे. सगळी पारशी कामं करणं, आंघोळ करणं आणि बाहेरच्या अंगणाची साफसफाई करणं तर सगळ्यात कठीण आहे, कारण मी पहाटे लवकर करत असते आणि खूप थंडी वाजत असते त्यावेळेस. तरी पण बघा, थंडी असो गरमी असो कसंही वातावरण असो, आपल्याला कामं वेळेत करणंच गरजेचं आहे. लेट झालं तरी ठीक वाटत नाही. इकडे सगळ्या देवांना मी स्नान घातलं, कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलं आणि देवांना अगोदर मी हळदी कुंकू चंदन लावत आहे आणि मगच देवपाट्यावर विराजमान करणार आहे, कारण अगोदर मी देवांना देवपाट्यावर विराजमान केलं आणि नंतर हळदी कुंकू लावायला गेलेला
तर मूर्त्या पडतात, म्हणून मी अशा प्रकारे अगोदरच हळदी कुंकू चंदन लावते आणि नंतर देवपाट्यावर विराजमान करते. तर इकडं सगळ्या मूर्तींना हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि सगळ्या मूर्त्या इकडं स्थापित करत आहे. म्हणजे मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या समोर ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी केलेली आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, त्यांना मोत्याची माळ मी घातलेली आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलं. आणि महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान ते पण मी इकडे ठेवलेले, म्हणजे वेगळ्या धातूचे आहेत ना, त्यामुळे अगोदर स्नान घातलं आणि देवपाट्यावर विराजमान केलं. आणि आता फुलं घेऊया. तर थोडीशी सदाफुली मी घेऊन आलेली आहे, कारण स्वास्तिकची फुलं तरी एकही उगवलेली नाही आहेत आणि दिवसभर पण उगवत नाहीत, कारण खूप जास्त थंडी आहे ना, तर थंडीमुळे फुलंच उगवत नाहीत आजकाल. त्यामुळे काही फुलं मी मार्केटून आणायला लावलेली, झेंडूची, परत शेवंतीची आणि सदाफुली जी आहे ना, ती इथं मी थोडीफार लागलेली ती घेतलेली आहे. मला सदाफुलीची फुलं खूप आवडतात, म्हणजे एकदम हलकी असतात, देवाच्या डोक्यावर बसतात. पण आजकाल सगळेजण काय म्हणत आहेत की हे फुलं ना देवाला वाहू नये, पण अगोदर ना हीच फुलं होती, म्हणजे दुसरी कुठली नव्हती, तेव्हा हीच फुलं अगोदर होती. तर देवांना फुलं वाहिली झेंडूची आणि सदाफुली. आणि झेंडूची फुलं सगळी मी अशीच खाली ठेवली आहेत, कारण एकही फुल देवाच्या डोक्यावर बसलेलं नाही, कारण खूप जड असतात ते फुलं, फक्त खाली ठेवलेलं आहे मी. आणि रांगोळी काढून घेतली, कलर भरलं आणि आता दीप प्रज्वलित करून घेतलं. धूप लावलेली. धूप ना खूप जास्त चोळावी लागत आहे, तेव्हाच व्यवस्थित चालते, नाही तर आतमध्येच थांबत आहे, व्यवस्थित जळतच नाही आहे. छान असे चोळून घेतलेले आहे, मगच लावलं मी. घंटा वाजवून घेतलं, देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलं. आणि तुळशीचं पूजन करण्यासाठी पाणी, फुलं, धूप, हळदी कुंकू हे सगळं घेतलेलं आहे. तर अगोदर मी तुळशीपूजन, उंबरा पूजन करून घेतलं. आणि आज रांगोळी काढायची राहूनच गेली अंगणामध्ये, कारण सकाळी सकाळी खूप अंधार होता आणि नंतर मी आतमधल्याच कामात लागले. लेट होतो मग सगळी कामं आवरण्यामध्ये लागली आणि देवपूजाही झाली. आणि आत्ता मी रांगोळी काढत आहे. बघू शकता थंडी खूप जास्त आहे, धुई पण आलेली आहे. दिनेश बाईक आत्ता बाहेर काढला आणि आता जात आहे दूध आणण्यासाठी. देवपूजा करून घेतली. खूप जास्त थंडी आहे, थंडीला नको वाटत आहे आता. तर ही आहे आजची देवपूजा. खूप छान वाटत आहे. आज ना 7, 7:15 वाजेपर्यंत पूजा कंप्लीट झालेली आहे. आणि इकडं बघू शकता दूध आज 2-2 बाटलीत आलेलं आहे, म्हणजे 1 लिटरच दूध आहे, पण बाटल्या आहेत अर्धा लिटरच्या, म्हणजे त्या भैयाकडे नसतील, कारण खूप दिवस झाले ते बाटल्या परत नेलेल्या नाहीत. आणि दिनेशने एकदम थंड, म्हणजे बाईकवर आलेल्याने एकदम थंड हातं झाले, ते एकदम बर्फात ठेवल्यासारखे, आणि तशीच हातं माझ्या अंगाला लावत आहे. एकतर मला थंडी खूप जास्त वाजते, सहन होत नाही, आणि त्यामध्ये हा असं करत असतो, दररोजचाच प्रकार आहे हा. तर इकडे सगळी कामं आवरत होते, तोपर्यंत डाळ पण कुकरला शिजलेली आहे. तर अगोदर मी वरण भात बनवते, कारण आता शेताकडे तरी जायचं आहे आम्हाला, पण थोडंफार काहीतरी नाश्ता करून सगळेजण जातील, आणि काही वेगळा नाश्ता बनवला तर ते बाबा खाणार नाहीत, म्हणून म्हटलं वरण भातच बनवूया सगळ्यांसाठी. मी काही खाणार नाही, कारण आता पूजन वगैरे झाल्यानंतरच आम्ही काहीतरी खाणंपिणं करणार आहोत. पण बाकींच्यासाठी इकडं वरण भातच आज मी बनवत आहे, कारण कालच सगळे म्हणजे दिवसभर बिझी होते खूप, म्हणजे भजी, भाकरी हे सगळं काल दिवसभरात बनलं. आज कोणीच करत नाही गावाकडे स्वयंपाक वगैरे. उठल्यानंतर सगळी घरची कामं आवरून जायची घाई गडबड असते सगळ्यांना, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत सगळेजण शेतात राहतात आज. पण मी इकडं वरण भात बनवत आहे, कारण आता सगळेजण इथं जेवण करतील आणि आम्ही इथून जाण्यासाठी थोडासा लेट होईल. तसं तर 9 वाजेपर्यंत सगळं आवरायचं होतं. दिनेश पप्पा म्हणत होते की 9 वाजेपर्यंत येईल, पण बघूया आता काय होईल. आता बाबांची आंघोळ होतच आहे, आणि दिनेशलाही म्हणलं की थोडंसं लवकर आवरून घे, म्हणजे दिनेश दररोज खूप लेट करत आहे आंघोळ वगैरे करण्यासाठी, पण आज जायचं आहे म्हणलं थोडंसं लवकर आवर, म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावता येईल मला. तर इकडं वरण बनलेलं आहे, भात पण लावलं मी, आणि जितके भांडी झाले होते सगळी मी घासून घेत आहे. सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. आता थोड्या वेळात जायला निघूया. आणि यांचा फोन पण आलेला होता की तुझं आवरलेलं आहे की नाही, तर माझं आवरलेलंच आहे, म्हणजे आता काय फक्त भांडे घासणं, कपडे मी मशीनला लावलेले आहेत, तरी सगळी कामं आवरल्यानंतर आता निघायचंच आहे थोड्या वेळात. आणि इकडे किचन काउंटही स्वच्छ करून घेतलं, कारण आल्यानंतर ही सगळी कामं करायला म्हणजे आळस येणार आहे मला, कारण खूप लेट होणार आहे घरी यायला आम्हाला, आणि तसं तर दिवसभर हिंडून फिरून येतो ना, आल्यानंतर ही असली छोटी छोटी कामं करायला नको वाटतात. म्हणून म्हणलं सगळी येईपर्यंत, सगळ्यांचं आवरेपर्यंत सगळी कामं आवरूया, काही ठेवायचं नाही आल्यानंतर करण्यासाठी. तर इकडे कपडे मी अगोदरच मशीनला लावले आणि बाबांची आंघोळ नंतर झाली होती. तर आता मशीनचं दार काही निघणार नाही, कारण मशीन ऑन केलेली आहे. तर म्हणलं असू दे, म्हणलं आता माझ्याकडे काही ऑप्शन पण नव्हतं हातानं धुण्याशिवाय. तर इकडे बाबांचे कपडे मी हातानंच धुवत आहे, आणि साबण पण संपलेलं होतं, तर दुसरं साबण घेतलं. आणि इकडं अगोदर मी त्यांचे कपडे घासून इथंच धुवत आहे. आता बाहेर घेऊन गेलेली नाही, कारण आता म्हणजे लेट होणार होता, म्हणून म्हणलं
इथंच धुवून टाकूया. तर कपड्यांना साबण लावून मी छान कुस्करून इथंच धुवत आहे. आणि कपडे सगळे मी आतमध्येच टाकणार आहे, कारण आता बाहेर टाकून जाईल तर यायला लेट होणार आहे आम्हाला. म्हणून म्हणलं आतमध्येच रूममध्येच कपडे हडकत राहतील आम्ही येईपर्यंत संध्याकाळपर्यंत निवांत. तर सगळे कपडे धुवून झाले, पिळून घेते आणि इथंच रूममध्ये मी हडकायला टाकणार आहे. आणि मशीनमधले कपडे सगळे इथंच टाकणार आहे मी. आज बाहेर कुठलेच कपडे टाकणार नाही, कारण आता एक वेळा गेलो की यायला म्हणजे लेट होणार आहे आम्हाला, संध्याकाळच होणार आहे. म्हणून म्हणलं बाहेर काही नको, म्हणजे टेन्शनच नको, टेन्शन फ्री आपण शेताकडे जाऊया आणि एन्जॉय करूया. कारण घराकडे काही बाहेर आहे तर तिकडंच आपलं लक्ष राहतं की हे बाहेर आहे, ते बाहेर आहे, लवकर घरी जायचं, हे चालू असतं माझ्या डोक्यामध्ये चलत असतं. तर म्हणलं घराकडचं कुठलंच काही ठेवायचं नाही, टेन्शनच नको, सगळं आतमध्ये ठेवून लॉक लावून जायचं म्हणजे निवांत. कपडे धुवून झाले आणि जे बाकीचे मशीनला लावलेले होते ते पण धुण्याचं काम होतच आहे इकडं. आणि टायमिंग बघू शकता तुम्ही, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आता. तर थोड्या वेळात सगळेजणच येतील, तर म्हणलं अगोदर हे सगळे कपडे इथंच टाकूया. तर अगोदर मी बाबांचे कपडे जे हाताने धुलेले होते ते टाकले. हे जास्त पाणी असतं या कपड्यामध्ये, हेच वाळण्यासाठी वेळ जास्त लागतो. आणि जे मशीनमध्ये धुवून येतात ना ते ड्राय होऊनच येतात, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, ते निवांत हडकतील. तर इकडं सगळ्या खुर्च्या काढून मी रूम भरून ठेवत आहे, म्हणजे सगळे कपडे इकडं हडकायला टाकता येतील. आणि जोपर्यंत की कपडे मशीनला धुवत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. खिडक्या वगैरे सगळ्या बंद केल्यानंतर ना विसरू होते घाईगडबडीमध्ये आणि दुधावर झाकून ठेवलं. आणि आता आलेले बेडरूममध्ये अगोदर यांच्यासाठी आणि दिनीसाठी कपडे काढून ठेवते, म्हणजे आल्यानंतर पटकन घालतील ते, कारण शोधाशोध नको. आणि तसं तरी बघा कपाटामध्ये मी असे कपडे लावून ठेवते की ज्या शरीराची जी पॅन्ट आहे तीच लावून ठेवते, म्हणजे पटकन मला आपण ते घाई गडबडीत भेटावं. तर इकडे दिनेशचे आणि यांचे कपडे काढलेले आहेत मी. आणि मी काय आता साडी वगैरे हीच घालणार आहे, कारण आता शेताकडे जायचं. तर असू दे म्हणले, साधी सिंपल साडी ठीक आहे. तर मी तर रेडी आहे. आता यांच्यासाठी कपडे काढून ठेवले, टावेले वगैरे सगळी घडी घालून ठेवते. जितकं होईल तितकं सगळी घरची कामं मी आवरून जात आहे. तर वेळा मुशा कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.